अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणून शिव्या देत होते. मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा. कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत. कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही. म्हणजे ह्यांना हे मान्य आहे. मला गोप्या म्हणलाय ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे. मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही. मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे. माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली. ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले. त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल. टायमिंग. अरे बघा मीडियावाल्यांनो, मित्रांनो, हे बघा माझं काय चाललंय, हे वाघ बघा. माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या. जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो. बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिंमत नाही डरपोकानो. पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जायचं ना? जायचं का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे. गोपीचंद फकीर माणूस आहे ना. मला आगे ना पिछा. तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचं